झी 24 तास एक पाऊल पुढे। पुनर्विकासाची घरं म्हटली की डोळ्यासमोर येतात ती निकृष्ट दर्जाची घरं। मात्र निश डेव्हलपर्सने राबवलेला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प याला अपवाद ठरलाय। घराच्या बांधकामांसाठी वापरलेल्या साहित्यात कोणतीही तडजोड केलेली नाही। विशेष म्हणजे घरातल्या सोयी सुविधांकडेही काळजीपूर्वक लक्ष पुरवण्यात आलं आणि त्यामुळेच कोणत्याही संघर्षाविना हा प्रकल्प यशस्वीरित्या उभा असून एक नवा आदर्शही त्याने घालून दिलाय। क्लस्टर डेव्हलपमेंटचा आदर्श घालून देणारी वन अविघ्न ही इमारत संपूर्णपणे अद्ययावत तंत्रज्ञानाने बांधली आहे। बांधकामासाठी वापरलं जाणारं मटेरियलही उत्तम दर्जाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प संपूर्णपणे इको फ्रेंडली आहे। रहिवाशांच्या पुनर्वसनासोबतच निसर्ग संवर्धनाचा विचारही निश डेव्हलपर्सनी केलाय। सबसे बड़ी बात यह है कि दिस इज द फर्स्ट green building certified gold rated by Indian Green Building Council। तो और इसके पीछे ये मार्केटिंग एफर्ट्स तो इसमें कुछ है नहीं। इसमें सबसे बड़ी बात यह है कि ग्रीन बिल्डिंग होने के कारण जो रनिंग कॉस्ट होता है ये बिल्डिंग का, जो मेंटेनेंस कॉस्ट होता है वो आपका बहुत सबस्टेंशियली रिड्यूस हो जाता है। पुनर्विकासात रहिवाशांपेक्षा वैयक्तिक नफेखोरीचा विचार विकासक करत असतो। मात्र या प्रकल्पात निश डेव्हलपर्सने रहिवाशांच्या हिताला प्राधान्य देत बांधकाम व्यवसायात नवा आदर्शच घालण्याचा प्रयत्न केलाय। पुनर्विकासाच्या माध्यमातून दिलेल्या घरांमध्ये सोयी सुविधाही भरभरून देण्यात आल्या आहेत। पहली बात तो है कि हर एक घर को वी आर गिविंग फ्रेंच विंडोज। हम लोग जो फ्लोरिंग्स दे रहे हैं, जो हमने इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, मैकेनिकल का जो काम किया है, ये पूरे हमने 300 लोग की टीम बुलाई है दुबई से टू कम एंड जो यहाँ पे आके काम करे, नॉट ओनली फॉर द सेल बिल्डिंग, फॉर द रिहॅब बिल्डिंग ऑल्सो। निश डेव्हलपर्सने रहिवाशांच्या पुनर्विकासाला दिलेलं प्राधान्य हेच या प्रकल्पाचं वेगळेपण आहे। कारण नुसता प्रकल्प पूर्ण करण्याची घाई न करता रहिवाशांना उत्तम सुविधा देण्याचाही प्राधान्याने विचार करण्यात आलाय। क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून निश डेव्हलपर्सनी उभारलेला हा प्रकल्प मुंबईतला एक आदर्श प्रकल्प म्हणायला हरकत नाही। कारण कोणताही संघर्ष न होता विकासक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवासी यांच्या योग्य समन्वयाने आदर्श प्रकल्प कसा मार्गी लागू शकतो याचंच हे उदाहरण आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।